नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेन्सिल पाउच तयार करणार आहोत। याच्यामध्ये पेन, पेन्सिल, स्केच पेन किंवा स्टेशनरी साहित्य मुलं स्टोअर करू शकतात। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। पाउच बनवण्यासाठी मी इथे रबर शीट घेतलेला आहे, एक मेन फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे आणि एक कॉटनचं लाइनिंग घेतलेलं आहे। खाली कॉटनचं लाइनिंग ठेवायचं आहे, मध्ये रबर शीट ठेवायचं आहे आणि वरती मेन फॅब्रिकचा पीस ठेवायचा आहे आणि तीनही पार्ट एकत्र जोडून घ्यायचे, चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे स्टिच करून घेतलं आणि मध्ये मध्ये मी थोडं अंतर ठेवून इथे क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। अशा तिरक्या शिलाई देऊन घेतल्या, त्यामुळे थिकनेस चांगला येतो कपड्याला। 10 बाय 10 इंचाचा हा स्क्वेअर पीस तयार करून घेतला। 10 इंचाची झिप घेतली आणि झिप स्क्वेअर पीस जो तयार केलेला आहे त्याच्यावर उलटी ठेवली आणि स्टिच करून घेतली। आतल्या साइडने टर्न करायचे आहे आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, त्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग चांगली येईल। दाब शिलाई देऊन झाली, दुसरी जी बाजू आहे ती झिपवर अशी ठेवून घ्यायची आणि तिथेही स्टिच करून घ्यायचे। हे स्टिच करून झालं त्याच्यानंतर झिप जी आहे ती पूर्णपणे ओपन करून घ्यायची आहे। झिपच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा दाब शिलाई देऊन फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे दाब शिलाई देऊन झाली। आता हे दोन्ही पार्ट एकत्र करून त्याच्यात रनर घालून घ्यायचा आहे। एकदा रनर घातल्यानंतर बाहेर काढायचा म्हणजे झिप लॉक होईल आणि परत एकदा रनर घालून घ्यायचा आहे। रनर यामध्ये घालून घेतला। आता हा पीस जो आहे तो उलटा करून घ्यायचा आहे। उलटा केल्यानंतर त्याला सेंटरला बरोबर फोल्ड करायचा आहे। झिप वरच्या साईडला घेऊन सेंटरला दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं। त्यानंतर जे मार्किंग आहे त्याच्यावर झिप येईल अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। इथे बघू शकता दाखवले त्याप्रमाणे जे सेंटरचं मार्किंग आहे तिथे झिप आली पाहिजे। 2.5 इंच मापाची एक पट्टी घेतली, तिला दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करून त्याची एक पट्टी तयार करून घ्यायची। त्या पट्टीच्या दोन्ही बाजूंना स्टिच करून घ्यायचे कडेने आणि त्या पट्टीच्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्यात 2.5 इंचाच्या। साईडची बाजू जोडतानाच ही पट्टी फोल्ड करून झिप जिथे आहे तिथे अशी फोल्ड करून लावून घ्यायची आहे। इथे व्हिडिओ शूट झाला नाही त्याच्यामुळे नंतर दाखवलेलं आहे। मी अगोदर कॉर्नर कट करून घेतलेत मग लावून घेतलेले आहेत। तर असं न करता पहिल्यांदा लावून घ्यायचे आहेत आणि मग कॉर्नर कट करायचे। तर इथे मी पट्टी घालून घेतली आतमध्ये आणि स्टिच करून घेतलं। दोन्ही बाजूला स्टिच करून घ्यायचे। इथे कॉर्नर मार्किंग करायचं, तर 1 इंच उभा आणि 1 इंच आडवा असा कॉर्नर मार्किंग करून घेतला। जे शिलाई मार्जिन आहे ते सोडून पुढे 1 इंच मार्किंग करून घेतलं। असे चारही कॉर्नर जे आहेत ते मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे। तरी मी इथे चारही कॉर्नर मार्किंग करून कटिंग करून घेतले। आता हे कॉर्नर असे एकमेकांवर ठेवून ओपन करायचे आहेत आणि असे एकमेकांवर ठेवून इथे कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। तर चारही कॉर्नरना अशाच पद्धतीने करून स्टिच करून घ्यायचं आहे। ही जी झिप आहे ती खालच्या बाजूने गेली पाहिजे अशा प्रकारे फोल्ड करायचं इथे। आता असंच मी चारही कॉर्नर जे आहेत ते फोल्ड करून घेतलेले आहेत। चारही कॉर्नर स्टिच झाल्यानंतर 1 इंचची नॉन वोव्हनची पट्टी घेतलेली आहे। नॉन वोव्हन ऐवजी तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता। इथे अशा प्रकारे फोल्ड करून स्टिच केलं, त्यामुळे आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग आपली छान दिसेल। एक्स्ट्राचं जे काय आहे ते कटिंग करून घेतलं। असं सेम चारही बाजूंना करून घ्यायचं आहे, त्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग खूप छान येईल। तर खूप सुंदर असा हा पाउच आपला तयार झाला। पेन, पेन्सिल किंवा स्केच पेन ठेवण्यासाठी, इतरही स्टेशनरी साहित्य ठेवण्यासाठी मुलं हा पाउच वापरू शकतात। घरातल्या वेस्ट फॅब्रिकपासून सुद्धा तुम्ही हा पाउच बनवू शकता। तुम्हाला हा पाउच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओ सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एका यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।